इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। माझ्या नादी लागू नको, लागल्यास भिंतीला धडका द्यायची वेळ येणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना दिला आहे। आंदोलनाच्या माध्यमातून टोळ्या तयार करत आहेत असा आरोप भुजबळांनी जरांगेवर केला होता। त्याला जरांगेने प्रत्युत्तर देत भुजबळांनी आता तरी माझ्या नादी लागू नये, पार बुडालाच टेकविल अशा शब्दात जरांगेने भुजबळांवर पलटवार केला आहे। दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते। त्यावर बोलताना मला जर काही झालं ना तर मराठे दातानं नरडं फोडतील असं जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे। राजकीय नेते जर आरक्षणात कमकुवतपणा दाखवत असतील तर त्यांचा सुपडा साफ होईल असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे। सुरक्षेचा प्रश्न आहे का? नाही, भेट घ्यायला नाही येणार। प्रकाश आंबेडकर बोलणार आहे त्यांच्याशी। नाही आता हे बघा, आता ते दोघे हे एवढे कामं करायचं म्हणलं रेपात करून चालायला लागतं। हां, आणि सगळ्याला माहिती आहे मी घर सोडतानाच सांगितलेलं आहे म्हणून। 4 मुलं आहेत, बापाला सांगितलेलं पठ्ठे आहे, 3 वर समाधान मानायचं। मरायला बाहेर निघालेलं मी गोरगरीब मराठ्यांचे लेकरं मोठं करायसाठी। मी असल्या चिल्लार चालणार मी तसं फक्त समोर आहे, तुला कळलं ना आपण काय। आणि खर्चाटायचा प्रयत्न केला ना, मराठ्याच्या हातात जर काही नाही सापडलं ना, मला थोडं बी खर्चटलं ना, काय नाही सापडलं ना, दाताने नरडे फोडते ना मराठी, दाताने उभा आडवं कार्यक्रम लावते। तू फरशात जरी लपून बसला ना घरात, फरशा फोडून तुला पातळतून बाहेर काढते। तोही वंशावळच राज्यात राहणार नाही, राज्यात म्हणतो मी, राज्यात। हां, इतके मराठी डेंजर आहेत की राज्यात त्याची वंशावळ ठेवणार नाहीत, मग तो कोणीही असो। त्या भानगडीत त्याने त्या स्वप्नात पडू नये आणि ते बघूसुद्धा नाही, काहीच राहणार नाही। खानदानच कायमचं मोठं होऊन जाईल आणि राज्यातलं ते पण तुम्ही ते त्यांचं आठवून येणार आहे। बरं पाटील, सध्या जे आंदोलन सुरू आहे, तुम्ही त्याच आंदोलनाची आता भाषा करताय, तर सध्या जे आंदोलन तुमच्या समर्थनात सुरू आहे, तुम्ही कुठंतरी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून टोळ्या तयार करताय असं भुजबळ म्हणतात। त्याला काय कळतं हो, दुनियाचं बोंगारी ते त्याला कळाना वळण सगळा दिदारा करून ठेवला। स्वतःच्या ओबीसीचा आरक्षणांचा केला, ओबीसी बांधवांचा केला, ते आता धनगर बांधवाचा केला। तेवढा लढा त्या धनगर बांधवासाठी आता लढा असतं, त्यांना आरक्षण मिळालं असतं। स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तिकडे ना तुम्हाला टोळ्या काय शिकतो रे, त्याला काही कळत नाही, त्याला कोणचं गिन्या नाही, मला चांगलं माहिती तो काय। आता तरी गप मर, सगळा दिदारा झाला समाजाचा, आता तरी गप्प पड। तू नको गोरगरीब ओबीसी बांधवाचा आणखीन तरी वडवळ करू, काही बी वरळू तू माझ्या नादी आणखीन तरी नको लागू, तू शहाणा होय। मी किती विचारतो आणखी लक्षातच आहे नाही, तुला पार बुडाला टेकविलं, तू पार संपून जाशील, टपकून जाशील तू एखादीशी, तू भितडा धडका घ्यायची वेळ येणार त्यासाठी एक ना एक दिवस। कुंकडं बरळतं, हे आंदोलन सुरू आहे ते तुला काय करायचं, तो केला मी म्हणलं, तो कम केलं ते तुला काय करायचं ते कर। तो यावर आता तुझ्या लोकांचा विश्वास नाही, कारण तू राजकीय माणूस आहे, तू स्वतः स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करतो। तू आता बोलता धनगर बांधवाचं आरक्षण घातलं, हीच लढाई त्यांसाठी लढला असतं, केवढी ताकद उभा राहिलीच ती। गोरगरिबांचं ओबीसी बांधवांचं आरक्षण खातो, तू कायला आम्हाला टोळ्यान टाळ्या शिकतो, तू आणखीन तरी मराठीत नदी लागू नको, लय फजिती होईल, लय फजिती होईल। ते याच्या महिन्यात होत असते बघा, मिरच्या खाल्ल्यावर लय फजिती होईल, तुला गोळ्यासुद्धा नाही मिळणार, तुला संडास बंद व्हायची। पाटील, 20 तारखेचा तुम्ही प्लॅनिंगचा इशारा दिला, 20 तारखेचा सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास, मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कोंगतांग चौक, सोलापुर।